नमस्कार. दूरदर्शनच्या लोकप्रिय हॅलो सह्याद्री या कार्यक्रमात आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. प्रेक्षको, ॲनिमेशन हा जो प्रकार आहे, ॲनिमेशन या प्रकाराविषयी आपण सर्वांनी ऐकलेलं आहे, वाचलेलं आहे आणि आपण कार्टून्स पाहत आलेलो आहे. मिकी माऊस असेल, टॉम जेरी असेल, अशा प्रकारचे लोकप्रिय कार्टून्स. आज या कार्टून्समध्ये देखील बऱ्यापैकी प्रगती झाली आहे आणि ॲनिमेशन क्षेत्राचा मागच्या काही वर्षांमध्ये झपाट्याने विकास झालेला आहे. पण आपल्याला बऱ्यापैकी ॲनिमेशन हा उद्योग कसा चालतो, हे कार्टून्स कसे बनतात, त्याच्यामागे काय मोठी शक्ती लागते, किती लोकांचं पाठबळ त्यामध्ये असतं, किती मनुष्यबळ त्या सगळ्यामागे काम करतं, याविषयी आपण अनभिज्ञ आहोत. आज आपल्या स्टुडिओमध्ये आपण आशय चंद्रशेखर मेश्राम यांना आमंत्रित केलेलं आहे. आशय चंद्रशेखर मेश्राम हे ॲनिमेशनमधले डिझायनर आहे आणि आशय चंद्रशेखर मेश्राम नागपूरचे आहेत आणि मुळात त्यांनी चित्रकारीपासून सुरुवात केली असल्यामुळे आपण त्या चित्रकार आणि तो एक ॲनिमेशन डिझायनर असं जे त्याचं जे सूत्र जमलेलं आहे, त्या सूत्राच्या माध्यमातून आशय मेश्राम हे काम करतात. त्या अनुषंगाने आज आपण त्याला अनुसरून रंगछटा असा विषय आपण त्याला नाव दिलेलं आहे. तर या शीर्षकाअंतर्गत आपण आशय चंद्रशेखर मेश्राम यांच्याशी गप्पा मारणार आहोत. आशय चंद्रशेखर मेश्राम, आपलं या स्टुडिओमध्ये अत्यंत मनपूर्वक स्वागत आहे. नमस्कार. आणि आम्हाला अत्यंत आनंद झाला की आपण आपलं निमंत्रण स्वीकारून इथे आला आहात. मला आपल्याला एक प्राथमिक प्रश्न असा विचारायचा आहे की साधारण आपलं शालेय शिक्षण आणि बालपण याविषयी आपण आमच्या प्रेक्षकांना थोडीशी माहिती दिली तर अशी माझी विनंती आहे. हां, तर मी आधीपासूनच मला आर्टमध्ये खूप इंटरेस्ट होता. इवन मी 3 इयर्सच्या एजपासून ड्रॉइंग करतो आहे. ओके. आणि तेव्हाही मी म्हणजे ऑलमोस्ट कॉन्स्टंटली माझं ड्रॉइंग आणि दुसरं म्हणजे जे काही मी बघायचो ते मी कॅटलॉग करायचो ड्रॉइंगमध्ये. असे माझे मोस्टली सब्जेक्ट्स होते. ओके. तर आता मोस्ट किड्स त्या माझ्या एजचे जसं दिवसभर कार्टून नेटवर्क बघायचे, तसं मी पण कार्टून नेटवर्क बघायचो. एंडलेसली फॅसिनेटेड. जे त्यांचे इमॅजिनरी कॅरेक्टर्स असतात, ते वर्ल्ड्स आणि ते कसे लाईफमध्ये येतात जस्ट फ्यू ड्रॉइंग्सनी. ओके. आणि त्याच्याने इन्स्पायर होऊन मी बरेच ड्रॉइंग्स केले. मग अजून जसं मी माझ्या ग्रँडपेरेंट्स आणि आत्तेसोबत तेव्हा राहायचो, तर माझी आत्ते ते बरेचसे मायथॉलॉजिकल शोज बघायची रात्री. रामायण, हनुमान, शिवा, हे सगळे असे राहायचे. त्याच्याने मी फॅसिनेट झालो. आणि ते ॲनिमेशनवाले नव्हते? नाही, ते आपले साधे शोज. पण मला ते स्टोरीज, महाभारत, रामायण हे सगळं फॅसिनेटिंग वाटलं. ते तू पाहायचा? तर हां, तर तेही मी बघायचो. आणि मग तेव्हा मी बरेचसे वाचले पण. ओके. मी म्हणजे खूप कमी एजमध्ये मी रामायण, महाभारत हे सगळं वाचून टाकलं. मला आता ते इंटरेस्ट होता. तर पुस्तक वाचणे तुला लहानपणापासून? हां, आधीपासूनच मला इंटरेस्ट आहे रीडिंगमध्ये. तर ते मग जे काही असं मी बघायचं. आता ते मायथॉलॉजी माझं बऱ्याच आर्टवर्क्समध्ये माझं मायथॉलॉजिकल सीन्सचं डिपिक्शन आहे. बरं. मग आमच्या बाजूला एक गणपती बसायचा. धनतोलीमध्ये राहायचो आम्ही. तर तो जयस्वालचा गणपती तुम्हाला माहीत असेल, तो खूप असा फेमस ग्रँड याच्यावर राहायचं. तर मला ते फॅसिनेटिंग वाटायचं. तर त्याचंही माझ्या आर्टमध्ये बरेच गणपतीचे सब्जेक्ट्स आहेत. आणि दुसरं एलिफंट माझा फेवरेट ॲनिमल होता. तर बरेचसे एलिफंट थीम्स आहेत. अच्छा, त्या तुझ्या चित्रामध्ये यायच्या? हां, तर तसं ते जे बघायचो ते. मग मला सिटीज
मधले बिल्डिंग्स, वेगवेगळ्या टाईपचं आर्किटेक्चर, आणि मला आधीपासूनच हिस्ट्रीमध्ये इंटरेस्ट आहे, तर तेही सगळं ते बिल्डिंग्समध्ये जे डिटेल्स असतात ते मी काढायचो. तर असं माझे ते सब्जेक्ट्स होऊन मला इंटरेस्ट होता. आणि लकीली 5 इयर्सच्या एजमध्ये मी बाल जगातला एका आर्टिस्ट कॅम्पसाठी गेलो होतो, आर्ट कॅम्पसाठी. तर तिथे मला लकीली चन्ने सर, म्हणजे चंद्रकांत चन्ने जे बसोलीचे हेड आहेत, त्यांच्याशी माझं बाय चान्स मीटिंग झाली आणि त्यांना माझं काम आवडलं. आणि मोस्ट पीपल जसं रिजिडली इम्पोज करतात यंग किड्सवर की अरे ऐसे ड्रॉ करो वैसे, तसं त्यांचं काहीच नव्हतं. त्यांनी मला माझ्या ओन वेमध्ये ग्रो होऊ दिलं आणि मला फुल फ्रीडम. आणि बसोलीचा एक हेच आहे टेंट पोल फिलॉसॉफी की लाल कावडा पिवळा राघू, बंधन नाही कशाचे. तर त्यांनी मला काहीच असं रिस्ट्रिक्टिव्ह हे नाही केलं. त्यांनी मला त्यांच्या ओन वेमध्ये गाईड केला. आणि चन्ने सरांमुळेच मग माझं फर्दर हे, जसं मग मी ड्रॉइंग कॉम्पिटिशन्समध्ये, आणि माझ्या मम्मी पप्पांनी माझे सगळे एकदम आधीपासून जे आर्टवर्क होतं ते त्यांनी प्रिझर्व करून ठेवलं. तर त्याच्यातही त्यांचं, माझ्या पेरेंट्सचं बरंच. तर ते अद्यापही आहेत का ते काढलेले त्यावेळेचे? हो, ते आहेत, अजूनही सगळे स्टोर्ड आहेत. आणि माझं फर्स्ट आर्टवर्कही माझ्या पेरेंट्सनी स्टोअर केलं, जे आपलं कूलर होतं, जे रूममध्ये आपलं कूलर असतं ना, डेझर्ट कूलर तेव्हा म्हणायचे, ते माझं फर्स्ट आर्टवर्क आहे. अच्छा. तर तसं तेही अजूनही आहे आता माझं, अजूनही आहे. पण म्हणजे त्या बसोलीच्या याच्यामध्ये बुकिश नॉलेज सारखं असं नव्हतं, म्हणजे पुस्तकी सारखं नव्हतं की तुम्हाला मुक्त हस्तपणे काय काढता येईल. बसोलीची फिलॉसॉफी आहे की चिल्ड्रन आर बॉर्न टू बी इलॉजिकल, लेट देम डू व्हॉट दे वॉन्ट. ओके. तर तसं म्हणून मला काही असं रिस्ट्रिक्टिव्ह नव्हतं. तर मी माझ्या वेळी जे मला वाटलं ते तसं मी ड्रॉ केलं. आणि मग बरेच कॉम्पिटिशन्समध्ये मी पार्ट घेतला. आणि हे त्याच्यानी मला आता बसोली आहे म्हणून, म्हणजे बसोलीच्या हेल्पनी मला मग माझं एक्झिबिशनही झालं. 8 इयर्सच्या एजमध्ये माझं पूर्णचंद्र बुटी हॉलमध्ये सोलो एक्झिबिशन झालं, 100 ड्रॉइंग्स अँड पेंटिंग. अच्छा, स्वतःचे तुझे पूर्ण? बापरे. आणि मग त्याच्यानंतर परत 2 वर्षांनी दिल्ली. पण ते किती काळात तू काढले होते ते ड्रॉइंग्स तेवढे? ते सगळे आता 3 इयर्सच्या एज पासून 8 इयर्स पर्यंत जे काही ड्रॉ काढले होते, ते सगळे आई वडिलांनी सगळे प्रिझर्व केले? सगळंच त्यांचं खूप मोठं हे आहे त्याच्यात कॉन्ट्रीब्युशन. की आई, बरेच लोकांचे पेरेंट्स असं हा काही करतोय, करू द्या. माझ्या मम्मी पप्पांनी ते सगळं प्रिझर्व करून ठेवलं. आणि मग माझं सेकंड एक्झिबिशन दिल्लीमध्ये झालं 11 इयर्सच्या एजमध्ये. आणि त्या पहिल्या एक्झिबिशनला कसा प्रतिसाद होता लोकांचा? म्हणजे तुला एक 8व्या वर्षी साधारण कसा फीडबॅक त्याचा मिळाला असेल ना? चांगला फीडबॅक होता. खूप बरेच लोक आले, खूप म्हणजे पॉप्युलर होतं ते एक्झिबिशन. त्याच्यानेच माझं ते दिल्लीमध्ये एक्झिबिशन होऊ शकलं. अच्छा. कारण तेव्हा मी यंगेस्ट चाइल्ड इन द कंट्री होतो ज्याचं दिल्लीमध्ये एक्झिबिशन झालंय ललित कला अकॅडमीमध्ये. ओके. ते तेव्हा असं चाइल्ड आर्टिस्टला वगैरे गॅलरी द्यायचे नाही, पण माझं चन्ने सरांसोबत असा गुरु शिष्य नावाचा शो होता. बरं. तर असं टू मॅन शो होता तो. तर त्याच्यामध्ये त्यांचे पण चित्र होते? त्यांचेही पेंटिंग होते आणि माझेही पेंटिंग होते. असं. तर हा शो नागपूरच्या शो नंतर लगेच तिकडे झाला? 2 वर्षांनी. 2 वर्षांनी. ओके. तर तसं मग, आणि मग परत 2 वर्षांनी नागपूरमध्ये परत माझं अजून एक एक्झिबिशन झालं. आता यावेळी माझ्या भावासोबत, मैं और मेरा भाई, असं रवींद्रनाथ टागोर आर्ट गॅलरीमध्ये आमचं दोघांचं एक्झिबिशन होतं. ते 2005 साली? ओके. बरं. आणि त्याच्यातही आम्ही जे पेंटिंग्सचे माझे सेल केले पेंटिंग्स, त्याच्यातून जे मनी कलेक्ट झाली होती 60,000 रुपीज, ते मी बाबा आमटेच्या महारोगी सेवा समितीला डोनेट केले. तर असंच मग त्याच्यानंतर 2005 मध्येच मला ते नॅशनल चाइल्ड अवॉर्ड फॉर एक्सेप्शनल अचीवमेंट मिळालं, जे युजली प्रेसिडेंटच्या हाताने. आमच्या फॅमिलीमध्ये अशी इंटरेस्टिंग थिंग आहे की 3 जनरेशन्सला थ्रू प्रेसिडेंट अवॉर्ड मिळाला आहे. हे मी जे नॅशनल अवॉर्ड मग माझ्या दादाजींना 2017 मध्ये, बाबांना आता पद्मश्री. दादाजींना वयोश्रेष्ठ होता आणि पप्पांना आता रिसेंटली पद्मश्री. तसं आमच्या फॅमिलीमध्ये ते आहे तशी लेगसी. तर आता मग आर्ट, मला माहीतच होतं की आर्टमध्ये मला काही करायचं आहे. ओके. तर तसं मग मी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन NID अहमदाबाद, तिथे मी गेलो शिकायला आणि ॲनिमेशन फिल्म डिझाईन शिकलो तिथे. पण मग ॲनिमेशन म्हणजे हे जे आधीचे तुझे जे पेंटिंग्स होते, हे ॲनिमेशनशी संबंधित नव्हता याचा ना?
होता बराचसा, कारण एकाने ते माझं फर्स्ट जर्नी इनटू ॲनिमेशन होते, पण तेव्हा मला माहीत नव्हतं. ओके. कारण मी जे शोज सांगितले मी बघायचो. बरं. मी त्यांचे स्वतःचे एपिसोड्सही क्रिएट करायचो, स्वतःचे कॅरेक्टर. जसं पोकेमॉन यायचं टीव्हीवर, तर मी माझे ओन पोकेमॉन डिझाईन केले. अच्छा. एक जॅकी चॅन ॲडव्हेंचर्स होतं, त्याचेही मी अजून माझे वेगळे डिमन्स असे डिझाईन केले. स्वतः डिझाईन केले, ते कॅरेक्टर्स डिझाईन केले. हो, बरोबर. तसं तर तेव्हापासूनच असं दिसत होतं. पण मग NID मध्ये तू जेव्हा प्रवेश घेतला, तर तेव्हा NID मध्ये ॲनिमेशन स्पेशालिटी तू घेतली का त्या कोर्समध्ये? हो, तेव्हा NID मध्ये मी डिसाईडच तेव्हापर्यंत माझं सॉलिडिफाय झालं होतं की ॲनिमेशनच करायचं आहे. तर मी तिथे NID मध्ये पण मग हे ॲनिमेशनचं कुठून आलं? म्हणजे ते कार्टून पाहून, कारण चंद्रकांत चन्नेंकडे तर जनरल पेंटिंग आणि हे सगळं होतं, तर नेमकं ॲनिमेशन तुझ्या डोक्यात कसं आलं? कुठून तुला प्रेरणा मिळाली? आता मी जसं आधी सांगितलं ते कार्टून्स आणि मी बुक्सही वाचायचो. तर मला ते असं वाटलं की आपल्या डोक्यामध्ये जे असतं बरं, ते समथिंग ॲज टँजिबल ॲज अ TV शो नाही तर मूवी असं जेव्हा बनतं, ती फिलिंग अशी पॉवरफुल फिलिंग आहे. ओके. आणि मला जेव्हा मी ते बुक्स वाचायचो तेव्हा मलाही असं वाटायचं की एक दिवस असं काहीतरी मी बनवायला पाहिजे. मला इच्छा होती. आता तेव्हा मी टीनेजर होतो, तर 14-15च्या एजमध्ये मला असं वाटायचं की मलाही काही असं बनवायचं आहे. पण तुझ्या डोक्यात मग त्यावेळेस त्या कल्पना तयार व्हायच्या? हो, ते तसं डोक्यात यायचं की अशी मला काहीतरी बनवायचं आहे. तर ते आता कसं मग मी डिसाईड केलं होतं की आर्ट फील्डमध्ये जायचं आहे. बरं. काही दिवस मी आर्किटेक्चर कन्सिडर केलं, कारण मला ते बिल्डिंग्सची आवड होती, बिल्डिंग्स बनवायची, डिटेल्ड बिल्डिंग्स वेगवेगळ्या स्टाईलचे. तर आर्किटेक्चर असं केलं आणि अल्टिमेटली मग मी म्हटलं की बेस्ट ॲनिमेशनच आहे माझ्यासाठी. आणि तसं ते इव्हेंच्युअली त्याच्यावर मी अराईव्ह झालो. NID संपलं तर मला आता तेव्हा कळलं होतं की ॲनिमेशनमध्येही मला अजून स्पेशलाइज्ड डिझाईनच करायचं आहे. तर त्याच्यासाठी मग मी व्हॅनकुव्हर फिल्म स्कूल गेलो, जिथे स्पेशलाइज्ड ॲनिमेशन कॉन्सेप्ट आर्ट असा प्रोग्राम होता, ज्याच्यात मी 1 वर्ष शिकलो. कॅनडाला? व्हॅनकुव्हर, कॅनडा. आणि मग अजून मला कम्प्युटर ॲनिमेशन आणि VFXचंही मला शिकायचं होतं, कारण ते थोडं कनेक्टेड आहे. तर मी तेही शिकलो अजून 1-2 वर्ष शेरिडन टोरॉन्टोमध्ये. बरं. तर असं माझं एज्युकेशनल जर्नी होती. ओके. पण आता ॲनिमेशन मध्ये कॅनडामध्ये ज्या पद्धतीने तू गेला आणि सगळं शिकला, तिथे जे काही तुला ज्या पद्धतीचं एक बेसिक आपण म्हणू शकतो असं, किंवा त्याचे फायनल न्युआन्सेस या सगळ्या याच्यामध्ये, तर तुझं जे चित्रकारी तू केली होती, पेंटिंग आणि सगळं हे ते वगैरे, तर त्याचा तुला बेसिक काही फायदा त्या शिक्षणामध्ये झाला का, किंवा तो कशा पद्धतीने झाला? हो, कारण ॲनिमेशनचा बेसिस ड्रॉइंगच आहे. बरं. सगळं तुम्हाला ड्रॉइंग बेस्डच आहे. ॲटलिस्ट 2D ॲनिमेशनमध्ये सगळं ड्रॉइंग बेस्ड आहे. तर आर्ट फाउंडेशन स्ट्रॉंग असायलाच पाहिजे ज्यांना ॲनिमेशनमध्ये काही करायचं आहे. तर ते एकदम तो एक बेस आहे. म्हणजे जस्ट आर्ट त्याचं एक हेच आहे, सबसेट ॲनिमेशनचा. म्हणजे ती एक आपण असं म्हणू की ती एक मानसिकता किंवा ती एक कल्पनाशक्ती, किंवा आपण ज्याला काय म्हणतो श्रजनशीलता, ती आपली एक तयार होते त्या आपण जेव्हा पेंटिंग आणि हे करतो. आणि त्याचा जे क्रिएटिव्ह थिंकिंग आणि मग त्याचा तो विचार तसा तयार होऊन जे जसं तू आधी म्हणाला की ते मायथॉलॉजिकल तू सगळं पाहून तुला काहीतरी करायची इच्छा होती, त्या करण्याच्या इच्छेतून मग हे सगळे तुझे ते इमॅजिनेशन तुझ्या मनामध्ये ते कॅरेक्टर तयार होत गेले एक नॅचरली. अशाशी आपल्या अत्यंत रोचक पद्धतीने गप्पा सुरू आहेत आणि या गप्पा आपण पुढेही सुरू ठेवू. आता सध्या आपण एक छोटासा ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर पुन्हा अशाशी आपण गप्पा मारूया. तर ब्रेक नंतर हॅलो सह्याद्रीमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे. आशयशी आपण गप्पा मारत होतो आणि आशयचा एकूण ॲनिमेशन उद्योगातल्या प्रवेशापर्यंतचा जो काही प्रवास आहे त्या प्रवासाविषयी आपण त्याच्याकडनं जाणून घेतलं. तर आशय, मला एक यामध्ये असं विचारायचं होतं की तू दूरदर्शनच्या प्रेक्षकांना हे सांगावंस की एकूण ॲनिमेशन उद्योग हा कशा पद्धतीने काम करतो, काय त्याच्या मागचे वेगवेगळे प्रकार असतात, कसं मनुष्यबळ असतं. जसं आता तू एक डिझायनर म्हणून स्वतःला निवडलं, डिझायनर एक क्षेत्र,
तर डिझायनर हे स्पेशलायझेशन जे आहे, तर डिझायनर स्पेशलायझेशनमध्ये काय काय कुठल्या बाबी त्याच्यामध्ये येतात आणि त्या डिझायनरचा या सगळ्या ॲनिमेशन याच्यामध्ये काय रोल असतो? हां, मी आधी थोडा जनरल ॲनिमेशनबद्दल सांगतो सगळ्यांना, कारण त्याच्यात बरेचसे डिपार्टमेंट्स असतात. आणि ॲनिमेशन जसं आपल्याला ॲनिमेशन म्हणजे आपण कोणत्याही स्टिल इमेजला एका सर्टन स्पीडमध्ये प्ले केलं की ते ॲनिमेशन होतं. आता जसं या टेबलवर सपोज बॉटल असती आणि कोणी त्याचा फोटो घेतला, असे थोडा थोडा हालताना फोटो घेतला आणि मग त्याला एका सर्टन स्पीडवर प्ले केला, तर तेही ॲनिमेशन असतं. बरं. तर जसं आता आपला युज्युअल ॲनिमेशन जे आपण बघतो टीव्हीवर, त्याच्यात एका सेकंडमध्ये 24 फ्रेम्स असतात. हो. तर इमॅजिन करा त्याच्यासाठी किती मेहनत आणि किती ते म्हणतात एका मोमेंटमध्ये इतके लोक इतके त्याच्यामध्ये असतात, फ्रेम्स असतात. आणि हँड ड्रॉन ॲनिमेशनमध्ये ते सगळे फ्रेम्स एक एक ड्रॉ करावे लागतात. बरं. तर जसं ॲनिमेशनचे आता त्या प्रत्येक 24 फ्रेमचं ड्रॉइंग वेगळं. ओके. आणि आता सपोज तुम्हाला त्याच्यात असं फक्त ड्रॉइंग असं कसंही केलं तेही नसतं, तुम्हाला ते त्याच्यात स्पेसिंगचंही असतं. स्पेसिंग आणि टायमिंग. आता तुम्ही किती फास्ट फ्रेम मधली गॅप असली त्याच्यावर तुमची मुवमेंटची स्पीड डिसाईड होते. जसं आता मी हा हात हलवतोय, तर आता मी सपोज हा हात हलवतोय, तर मला सगळं हे ड्रॉ करावं लागेल. असं तर एक हात इथे, मग इथे, इथे असं. आणि पण त्याची वेगळी मुवमेंट पण द्यावं लागेल. तर समजा हात असा आहे, तर अशी मुवमेंट जर आली तर अशी, ते सगळं रजिस्टर होतं. तर आता जसं हा हात असा मी असं हलवतोय, तर स्पीड आता त्याची कंट्रोल, आपल्याकडे व्हिडिओ नाही आहे तिथे, फ्रेम बाय फ्रेम आपण करतोय. तर असं मी हात हलवेल, असं थोडंसं नेक्स्ट फ्रेम अशी ड्रॉ केली आणि मग असं, त्याच्याने ती स्पीड डिसाईड होते. जी फ्रेम्स मधली जी गॅप असते, बरं, डिस्टन्स असतो, त्याच्याने स्पीड डिसाईड होते. आणि पण हे ड्रॉइंग जे असतात, हे ड्रॉइंग कशावर असतात? म्हणजे हे ऍक्च्युअल ड्रॉइंग असतात की डिजिटल असतात? आता आधी खूप आधी पेपरवर करायचे. बरं. पेपर आणि असं लाईट बॉक्स नावाचं एक इन्स्ट्रुमेंट यूज करायचे. ते आपण जसं ट्रेसिंग पेपर तुम्ही ऐकलं असेल लोक करतात, तसंच लाईट बॉक्स असतो, जे मागून लाईट येतो आणि तुम्ही असे पेपर्स त्याच्यावर स्टॅक करता आणि तसं खालचं पेपर तुम्हाला दिसतो. बरं. तर त्यांनी मग तुम्ही ड्रॉ करायचे. तर हे आता आधी 90s पर्यंत तसंच करायचे. आता थोडा ॲडव्हान्समेंट झाली आहे, तर डिजिटली तुम्ही ड्रॉ करू शकता. ओके. तर मी जसं माझ्याकडे माझ्या कामामध्ये एक सिंटिक नावाचं ड्रॉइंग टॅबलेट असतं. सिंटिक. तर त्याच्यानी मग हे सगळे थिंग्स आजकाल डिजिटली तुम्ही लेअर, ओपेसिटी हे ते वगैरे कंट्रोल करून तुम्ही तसं ॲनिमेट करता. आणि आता लोकांना वाटतं की कम्प्युटर ॲडव्हान्समेंट झाले तर मोस्टली कम्प्युटरचं काम आहे. तसं नाही, तसं काहीच नाही आहे. सगळं कम्प्युटर फक्त आता पेपरच्या जागेवर तुम्ही सिंटिकवर ड्रॉ करून राहिले, तेवढं फक्त फरक आहे. आणि कम्प्युटर थोडंसं तुम्हाला हेल्प करतो, बाकी सगळं तुमचंच आहे. पण ही डेव्हलपमेंट केव्हा आली साधारण? म्हणजे तू जेव्हा सुरू केलं त्यावेळेपासून आता एवढ्यातली डेव्हलपमेंट आहे का? नाही, ही सगळी लेट 90s अर्ली 2000s मध्ये ही डेव्हलपमेंट होऊन गेली. आणि मी जेव्हा सुरू केलं तेव्हा ऑलरेडी डिजिटलीच आजकाल होते आहे ॲनिमेशन. तर ते आता पण ते 2D ॲनिमेशन झालं. अच्छा. ज्याच्यात आपल्याला ड्रॉ करावी लागते एव्हरी फ्रेम. आणि त्याच्यातही असं आजकाल 2D ॲनिमेशन मध्येही तुम्ही सॉफ्टवेअरनी थोडी हेल्प होते कधी कधी. सपोज तुम्हाला करायची असते, जसं आता मी तो हात हलवण्याचा एक्झाम्पल दिला, तर आता मी असं ड्रॉ करतो, मग सॉफ्टवेअर मधलं करतो, पण ते सॉफ्टवेअर चुकीचं करतो. बरं. तर आपल्याला सगळं त्याला ट्विक करावं लागतं. तर हेच सिमिलर मेथड आता 3D ॲनिमेशन असतं. तर 3D ॲनिमेशनमध्ये कसं असतं की आपलं 3D ॲनिमेशनमध्ये जसं आपण रिअल मूवी बनवतो तशा टाईपचे प्रिन्सिपल्स असतात. तर जे काही आपण बघतो, पण त्याच्यामध्ये ते डेप्थवाला अँगल असतो का? मग डेप्थवाला अँगल 2D मध्येही असतो. 2D मध्ये डेप्थ. मग याच्यामध्ये थर्ड डायमेन्शन कोणतं आहे? 3D ॲनिमेशन म्हणजे आता तुम्ही जसं पिक्सार वगैरेचे मूवीज बघितले असतील, पिक्सार, डिझनी, हे सगळे आजकाल 3D ॲनिमेटेड असतात. तर 2D ॲनिमेटेड म्हणजे तुम्ही ड्रॉ करता. 3D ॲनिमेटेड मध्ये कसं असतं की तुम्ही डिझाईन जे करता ते नंतर मॉडेल होतं. जसं इमॅजिन करा की हा सेट आपण जिथे बसलोय ते 3D ॲनिमेशन मध्ये दाखवायचं आहे. तर हा टेबल मला बनवावा लागेल. बरं. 3D मध्ये स्क्रॅच पासून सगळं असाच दिसेल तो, पण असं स्क्रॅच पासून बनवावं लागेल. ड्रॉ नाही करावं लागेल, ते 3D सॉफ्टवेअर मध्ये बनवावं लागेल. ओके. मग मला आणि तुम्हाला बनवावं लागेल 3D सॉफ्टवेअर मध्ये. असं फुल फ्लेश्ड आउट मॉडेल राहील.
बरं. मग त्याला आपण जसं ह्युमन बिईंग आहेत त्याचं तसं स्केलेटन बनवावं लागतं आणि मग ते स्केलेटनला तसं सेट करावं लागतं की मी हात इथूनच हालेल, हात असा इथून नाही हालणार. ओके. म्हणजे जसं आता असं करायचं तर इथून हालवावं लागतं, इथे करायचं तर इथून असं हालवावं लागतं. ते सगळं सेट करावं लागतं आपल्याला ह्युमन्सलाच. बरं. सॉफ्टवेअर काहीच त्याच्यात. ओके. जस्ट टूल आहे परत. ओके. तर तसं 3D असतं. सॉफ्टवेअर तसं प्रोग्राम नसतं. नाही. मग ती ऍडव्हान्समेंट कधीतरी येईल का? पण नाही, मला नाही वाटत. ह्युमन टच जो आहे ते काहीच रिप्लेस करू नाही शकत. सॉफ्टवेअर किती चांगलं झालं जस्ट थोडासा हेल्प करेल, पण ह्युमन्सचा जो टच आहे तो कधीच रिप्लेस नाही करू शकत. बरोबर आहे, खरं आहे. म्हणजे थोडंसं हेल्प होते, पण अल्टिमेटली ह्युमन टच जो आहे त्याला आपण रिप्लेस नाही करू शकत. त्याचं इमॅजिनेशन आहे, क्रिएटिव्ह थिंकिंग आहे, ते कधीच सॉफ्टवेअरला नाही जमणार. ओके. किती ऍडव्हान्स. फार महत्वाचा मुद्दा आहे, कारण सध्या AI आणि ChatGPT तर सुरू असताना हा तुझा मुद्दा फार महत्वाचा आहे की शेवटी ह्युमन्स कॅनॉट बी बिटन. ह्युमन टच आणि AI कॅन जस्ट रेप्लिकेट जे ऑलरेडी झालं आहे. नवीन जे आयडियाज येतात ते आपल्यामधूनच येतात. AI डेटाबेस फक्त जे ऑलरेडी झालंय तोच ते परत स्पिट आउट करेल. त्याच्याकडे काही नवीन बनवायची शक्ती नाही आहे, ती फक्त आपल्या ह्युमन ब्रेन्स मध्ये आहे. तर मी आता जसं ॲनिमेशनचं सगळे टाईप्स सांगितले, आता आपण परत माझ्या ह्याच्यावर येऊ की ते टाईप्स सांगितले. 2D ॲनिमेशन, 3D ॲनिमेशन. मग मी जे बॉटल हलवायचं सांगितलं होतं त्याला स्टॉप मोशन म्हणतात. तसंही वेगळ्या टाईपचं ॲनिमेशन असतं ज्याच्यात आपण रिअल ऑब्जेक्ट्सनी, छोट्या पपेट्सनी बनवू शकतो. बरं. तर ते झालं. आता लाईव्ह ॲक्शन फिल्म, आपण लाईव्ह ॲक्शन, आता काय लाईव्ह ॲक्शन म्हणजे काय व्ह्युअर्ससाठी, आपले जे रिअल फिल्म्स असतात ॲक्टर्सवाले, शाहरुख खान, सलमान खान, हे सगळे त्याला लाईव्ह ॲक्शन म्हणतात. तर लाईव्ह ॲक्शन फिल्म्सचे जे स्टेजेस असतात, जसं आधी स्क्रिप्ट लिहिली जाते, मग सगळं डिझाईन होतं, कॅरेक्टर्स जे मूवीमध्ये येतात ॲक्टर्स, त्यांचं कॉस्ट्यूम, हे सगळं डिझाईन होतं, कुठे जाणार आहे मूवी ते सगळं डिझाईन होतं, मग शूट होते आणि अल्टिमेटली एडिट होते आणि फायनल मूवी येते. तसंच ॲनिमेशन मूवीमध्ये हेच सिमिलर स्टेजेस असतात, फक्त ॲक्टर्सच्या जागेवर तुम्ही 2D ॲनिमेशनमध्ये ड्रॉ करता आणि मग ते एडिट होतं आणि मग बाहेर येतं. 3D ॲनिमेशनमध्ये तुमचे जे मॉडेल्स आहेत ते तुमचे ॲक्टर्स असतात. त्याच्यातही कॅमेरा असतो, असा रिअल कॅमेरासारखा, ज्याला आपण हलवू शकतो इन 3D स्पेस. ओके. तसं ते तसं असतं. तर बेसिकली डिजिटल वर्ल्डमध्ये फिल्म बनवण्यासारखंच आहे 3D ॲनिमेशन. आणि त्याच्यात मग आता तुम्ही मला माझं रोल काय असतं ते विचारलं, डिझाईन. तर डिझाईन कोणतंही जे काही स्क्रीनवर असतं, लोकेशन, सेट, जे काही आहे ते मला डिझाईन करावं लागतं. कॅरेक्टर आहे त्याचा, तो कसं हसतो, कसं रडतो, ते सगळं डिझाईन करावं लागतं. आता त्याचं कलर्स डिझाईन करावे लागतात, त्याचं कॉस्ट्यूम डिझाईन करावा लागतो. मी एकही फ्रेम मी ॲनिमेट नाही करत, ते ॲनिमेटर्सचा जॉब असतो. मी फक्त ते दिसेल कसं, तोच हे ॲक्ट कसं करेल ते सगळं मी डिझाईन करतो. प्रेक्षको, आशयनी आपण आत्ता बघितलं की ॲनिमेशनचे कितीतरी कंगोरे आपल्याला समजावून सांगितलेले आहे आणि मला वाटतं आपणही ते जाणून घेण्यासाठी त्यातलं आणखीन काय काय ॲनिमेशनमध्ये इतर भाग आहेत ते आपण जाणून घेण्यासाठी उत्सुक असाल. आपण ब्रेक नंतर पुन्हा एकदा भेटूया. तर प्रेक्षको, रंगछटा या शीर्षकाअंतर्गत आज आपण आशय चंद्रशेखर मेश्राम याच्याशी गप्पा मारतोय आणि अत्यंत आपण बघितलं ब्रेकपूर्वी ज्या पद्धतीने त्यांनी आपल्याला सगळी माहिती दिली, त्या माहितीलाच आपण कंटिन्यू करू. तू 2D आणि 3D या संदर्भात बोलत होता, तर त्याला थोडंसं आणखी आम्हाला तू आमच्या प्रेक्षकांना आणखीन त्याबद्दल सांगावं. मी जसं आधी एलॅबोरेट केलं वेगवेगळ्या स्टाईल्सचं ॲनिमेशन, मी एक जे डिफरंट स्टेज, आता मी सांगितलं की लाईव्ह ॲक्शन मूवीज आणि आपले रिअल, आपले ॲनिमेटेड, त्याच्यात बरेच थिंग्स कॉमन असतात. तर जसं आता मी जे डिझाईन करतो ते जेव्हा स्क्रिप्ट लिहिली जाते, स्क्रिप्ट थोडीशी लॉक झाली की आम्ही येतो डिझायनर्स. तर आता मग आम्ही स्क्रिप्ट बघून स्टोरीमध्ये काय लागतं, म्हणजे काय रिक्वायरमेंट्स आहेत, किती कॅरेक्टर्स आहेत, ते सगळं कुठे कुठे जाऊन राहिले आणि ते तिथे जाऊन काय करणार आहेत स्टोरी वाईज, जे स्टोरी वाईज ते मॅटर करतं. तर आम्हालाही फुल स्क्रिप्टचं माहीत पाहिजे की काय होतंय. आणि तेव्हा ती अशी रफ स्क्रिप्ट असते, ती पॉलिश होत जाते नंतर, पण आमचं काम सुरू होऊन जातं. आमचं आणि दुसरं एक स्टोरी बोर्ड नावाचं
डिपार्टमेंट असतं. तर स्टोरी बोर्ड म्हणजे काय, आता जे आपण मूवी बघतो तर आता कोणत्या शॉट नंतर काय येतं ते स्टोरी बोर्डमध्ये डिसाईड होतं. जसं आता गाडी चालते रस्त्यावर, गाडी चालते ती आता साईड व्ह्यूनी चालते, मग माणूस त्याच्यातून बाहेर निघतो तर आपण कट करतो आणि त्याच्या फ्रंट व्ह्यूमधून घेतो की कोणत्या व्ह्यूनी घेतो ते सगळं स्टोरी बोर्ड स्टेजमध्ये डिसाईड होतं. आणि ॲनिमेशनमध्ये सगळं ड्रॉ करावं लागतं, नाही तर नंतर मॉडेल करावं लागतं, म्हणून ते सगळं आधीच फुल फिक्स्ड पाहिजे. लाईव्ह ॲक्शन मूवीमध्ये कसं असतं की तुम्हाला वाटलं की हे नाही वर्क करून राहिलं तर तुम्ही कट करून देता नंतर. ॲनिमेशनमध्ये तसं नाही करता येत तेवढं, कारण एव्हरी फ्रेम एक्सपेन्सिव्ह असते ना. ओके. ते ड्रॉ नाही तर ॲनिमेट करावी लागते, नाही तर त्याच्या रिलेटेड डिझाईन करावं लागतं सगळं. तर आता जसं मी सांगितलं की आता जे आहे रिक्वायरमेंट स्क्रिप्टची, तर आम्ही मग बघतो की त्याच्यात ठीक आहे कॅरेक्टर आहे तर कॅरेक्टर काय घालतो ते सगळं आम्हाला विचार करावा लागतो. काय घालेल आणि कोणत्या एजचा आहे, त्याची पर्सनॅलिटी काय आहे, हे सगळं ते विचार करून आम्ही डिझाईन करतो कॅरेक्टर. ओके. आणि मग कॅरेक्टर काय घालतोय ते झालं की मग कलर असतं कॅरेक्टरचं, तर तो कलर्स कोणते, आणि मग स्टोरी वाईजही कलर चॉईसेस असतात. विलन्सचे कलर्स वेगळे असतात स्टिरिओटिपिकली, हिरोजचे कलर्स वेगळे असतात, पण आता तेही त्याच्यावरही आम्हाला डिझाईन नॉलेजनी प्ले करता येतं ऑडियन्सच्या एक्सपेक्टेशन्स. पण ते रंग कसे डिझाईन तुम्ही डिसाईड करता? ते आता त्याच्यावर क्रिएटिव्ह आणि एस्थेटिक्स असतं. ओके. आणि ओव्हरऑल तो कुठे उभा राहणार आहे कॅरेक्टर. जसं आता खूपच डार्क बॅकग्राऊंडवर असेल तर त्याचे कपडे डार्क नाही राहणार, कारण तो ब्लेंड होऊन जाईल. कॅरेक्टर स्टँड आउट व्हायला पाहिजे, हे खूप इम्पॉर्टंट थिंग असतं. आपण फ्रेममध्ये जेव्हा बघतो तर आपलं पहिलं अटेन्शन जे कामाचं आहे त्याच्याकडे जायला पाहिजे, आणि युजली तो कॅरेक्टर असतो. बरोबर आहे. तर आता कॅरेक्टर्सचं डिझाईन झालं, मग आपलं लोकेशन्सचं असतं डिझाईन. तर लोकेशनही आता स्टोरीच्या हिशोबाने जे होते आहे ते तिथे त्याच्याशी आमचं डिझाईन मॅच झालं पाहिजे. जसं कोणी सपोज रूमच्या कॉर्नरमध्ये येऊन बसून राहिलं सोफ्यावर स्टोरीमध्ये, तर तिथे तो सोफा पाहिजे त्या जागेवर. ओके. तसं ते सगळं आम्हाला म्हणून वाचून ते सगळं तसं डिझाईन करावं लागतं. मग कोणत्या टाईपची रूम आहे, पॅलेस आहे, मॉडर्न हाऊस आहे, कॅसल आहे, ते सगळं बाहेरूनही आम्हाला डिझाईन करावं लागतं, आतूनही डिझाईन करावं लागतं. आणि मग त्याचे कलर्स, आणि मग ते सगळं असं युनिफॉर्मली हे व्हायला पाहिजे, सिंक्रोनाइज. ओके. मग त्याचा सगळा प्रिमायसिस आहे, एस्थेटिकली प्लीजिंग, जे फुल लुक आहे ते एस्थेटिकली प्लीजिंग पाहिजे, डोळ्याला चांगलं वाटायला पाहिजे बघून स्टोरी वाईज. आणि मग तिसरं असतं डिझाईनमध्ये की जे आपण प्रॉप्स असतात. प्रॉप्स म्हणजे काय, आता कॅरेक्टरनी जे काही ज्याला हात लावला ते प्रॉप होऊन जातं. तो चेअर, तो ग्लास उचलतोय, ग्लास प्रॉप झाला. त्याच्याकडे काही गॅजेट आहे, सुपर स्पाय फिल्म आहे, तो गॅजेट प्रॉप झाला. कॅरेक्टरने सपोज तलवार उचलली, तलवार प्रॉप झाला. ओके. तर ती तलवार आता इम्पॉर्टंट आहे, तर ती तलवार डिझाईन करावी लागते स्टोरीच्या हिशोबाने. बरं. तर त्याचं डिझाईन असतं. मग आता जसं हे सगळे डिझाईन्स एकदा फायनलाइज झाले की ॲनिमेशनमध्ये त्याला वेगवेगळ्या अँगल्सनी बनवावं लागतं, कारण इधर ते ड्रॉ करेल कोणी दुसरा माणूस, ॲनिमेटर्स त्या ऑब्जेक्टला ड्रॉ करतील, कॅरेक्टरला ड्रॉ करतील. मी डिझाईन केलं, त्यांना माहीत नाही की कसं दिसतं दुसऱ्या अँगल्सनी. तर ते त्यांना सगळं सांगावं लागतं. असं टर्न अराउंड म्हणतो आम्ही त्याला, की फ्रंट व्ह्यू, साईड व्ह्यू, बॅक व्ह्यू, टॉप व्ह्यू, असं ते द्यावे लागतात त्याचे सगळं सेट, प्रॉप, कॅरेक्टर सगळ्यांचेच. ओके. म्हणजे मग त्यांना दुसऱ्या टीमला माहीत होईल, ॲनिमेटर्सला, की अच्छा साईडनी असा दिसतो, असं ड्रॉ करायचं आहे मला, बॅक व्ह्यू असा दिसतो, तसं ड्रॉ करायचं आहे. बरं. तसं असतं. आणि 3D मध्ये काय एसेन्शियल असतं ते, कारण त्यांना ते मॉडेल करायचं आहे. मॉडेल विदाऊट त्यांना माहीतच नसलं साईडनी कसा दिसेल, मागून कसा दिसेल, तर ते मॉडेल कसं करतील. आणि मग 3D मध्ये जाऊन टेक्स्चरिंगही होतं. टेक्स्चरिंग म्हणजे आम्ही जे कलर्स डिसाईड करतो ते आता त्या 3D मॉडेलला द्यायचे असतात. 2D मध्ये तर ठीक आहे, 2D मध्ये कलर्स ते सेम थिंग जातं पुढे. 3D मध्ये ते दुसऱ्या टीमला टेक्स्चर करावं लागतं, आणि मग लाइटिंगही असते. जसं आपलं रिअल मूवीमध्ये लाइटिंग असते, लाईट्स असतात. 3D मी म्हटलं होतं की व्हर्च्युअल, तुम्ही अज्युम करा एक व्हर्च्युअल सेट आहे रिअल याचा, तर त्याच्यातही लाईट्स लागतात. आता 3D मध्ये काहीच नसतं, तर आपण सनलाईटही तुम्हाला बनवावा लागतो, सगळंच बनवावं लागतं त्याच्यात. आणि कॅरेक्टर्सवर कशी लाइटिंग येते तेही तुम्हाला सगळं डिसाईड करावं लागतं. आणि याच्यातही आम्ही येतो, कारण लाइटिंग आम्हाला डिसाईड करावी लागते ॲज डिझायनर्स.
एस्थेटिकली प्लीजिंग लाईटिंग. डिझायनरचा हा रोल हा थ्रूआउट आपण असं म्हणू की फार महत्त्वाची भूमिका. जे काही स्क्रीनवर दिसतं ते सगळं आम्हाला डिसाईड करावं लागतं की आता रात्र आहे, रात्र आहे तर स्काय कोणत्या कलरचा ब्लू राहील, कोणता बाकी कॅरेक्टर्स कसे दिसतील. जसं कलर ग्रेडिंगही असतं साध्या मूवीमध्ये, तर ते आम्ही डिझायनर्स डिसाईड करतो ॲनिमेशन मूवीमध्ये. त्याला कलर स्क्रिप्ट असते. कलर स्क्रिप्ट म्हणजे मूवीचं थ्रूआउट जे कलर्स राहतील ते आधी डिसाईड करतो की असं अप्रॉक्सिमेटली रात्री असे कलर्स राहतील, दिवसा असं राहील. सपोज काही न्यू लोकेशन असलं, कॅसल आहे, तिथे कॅन्डल लाईट आहे, तर कॅन्डल लाईटमध्ये कसं दिसेल ओव्हरऑल स्क्रीनवर, ते सगळं आधी डिसाईड होतं. मग त्याच्यानंतर कलर की असते जी थोडं अजून फ्लॅशड आउट आम्ही बनवतो की लाईट असा दिसेल कॅरेक्टरवर, बाकीचं बॅकग्राऊंड असं दिसेल, बाकीचं बॅकग्राऊंड डार्क राहील, इकडे ब्राईट राहील, फक्त कॅन्डल लाईटची लाईटिंग राहील, कॅरेक्टर्सवर कशी लाईट पडेल ते सगळं आम्ही डिसाईड करतो ते. तर हे सगळं व्हिज्युअल ते डिझायनरचा जॉब असतो. एव्हरीथिंग ऑन स्क्रीन जे तुम्हाला दिसतं ते सगळं डिझायनरचं आधी फुल डिसाईड करूनच जे काही स्क्रीनवर येतं ते सगळं केअरफुली डिसाईड केलेलं असतं. असंच काही रँडमली येत नाही. बरोबर आहे. आणि त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे आता तुझं ऐकत असताना मला जाणवलं की यामध्ये वाचन एक आणि संशोधन हा जो एक भाग आहे, हा मला वाटतं खूप मोठा महत्त्वाचा पार्ट याच्यामध्ये आहे. कारण तुम्हाला मुळात ते कॅरेक्टर बसवताना त्या कॅरेक्टरविषयीची माहिती असली तर ते आणखीन नैसर्गिक दिसेल किंवा आणि मग त्याच्यामध्ये संशोधन करून की ते कॅरेक्टर कसं हे करेल. म्हणजे आपण ॲक्च्युली फिल्म बघताना म्हणजे समजा मायथॉलॉजिकल फिल्ममध्ये रामायण महाभारत असं जर असेल तर रावण आणि हे जर असेल, समजा रावण आहे राम आहे, तर या त्यांचे स्वभाव गुण म्हणजे आता विल्निश एक प्रकार खलनायक म्हटल्यानंतर एक वेगळा रंग त्याच्यामध्ये येतो. तर ही खूपच फारच काय म्हणतात त्याला की किती इंटरेस्टिंग क्षेत्र आहे. आपण बघाल प्रेक्षक हो, या आशय मेश्रामकडनं जाणून घेतो. मला वाटत नाही की आपल्यापैकी बरेच जणांना इतकी सगळी माहिती ॲनिमेशनची असेल. आपण कार्टून बघतो सगळं. आपण इथे आणखीन एक छोटासा ब्रेक घेऊ आणि ब्रेकनंतर आपण आशयशी या ॲनिमेशन उद्योगातले काय त्याचं बाकीचे जे मनुष्यबळाचे जे हे आहेत इतर त्याचे डिझायनर शिवाय अजून कोणाकोणाचे काय काय रोल आहे तेही जाणून घेऊ. तर प्रेक्षक हो, आशयसोबतचं आपली जी चर्चा आहे ती आता आणखीन एका इंटरेस्टिंग वळणावर आलेली आहे आणि आपण ती पुन्हा कंटिन्यू करू. त्याच्याकडनं आपल्याला अनेक गोष्टी जाणून घ्यायच्या आहे. आत्ता आपल्याला आशयनी पुष्कळ माहिती त्याच्यामध्ये जी 2D 3D पासून कशी मूव्ही काम करते, कसं डिझायनर त्या पद्धतीने कॅरेक्टर घडवतो, त्याच्यामध्ये वाचन आणि संशोधन याचा फार महत्त्वाचा रोल असतो. आणि ते सगळं करत जेव्हा आपण ॲक्च्युली मूव्ही बघतो एखादी, त्यामागे किती मोठी मेहनत असते. आपल्याला फक्त ते दिसतं की टॉम जोरात धावून राहिलेला आहे, पण त्या टॉम धावत असताना तेवढ्या याच्यामध्ये किती फ्रेम्स त्यांना त्याचं डिझाईन करावं लागतं, त्याच्या वेगवेगळ्या अँगलनी प्रत्येकाने करावं लागतं. आपण त्याविषयी आणखीन त्याच्याकडनं जाणून घेऊ. असे ही एकूण हा जो एकूण क्षेत्र आहे ॲनिमेशनचं, तर जसं तुझा जो रोल आहे हा डिझायनरचा आहे, तर असे आणखीन यामध्ये कशा प्रकारचे लोक इन्व्हॉल्व असतात, थोडंसं आमच्या प्रेक्षकांना ब्रीफमध्ये सांगितलं तरी चालेल. हां, तर जसं मी डिझाईन झाल्यानंतर मग 3D मूवी असली तर मॉडलर्स येतात, टेक्स्चरर्स येतात, ते मी सांगितलं. मग आता फुल मॉडेल तयार झालं तर मी आधी स्केलेटनचंही म्हटलं होतं, तर त्याला रिगिंग म्हणतो आपण, जे स्केलेटन बनवतो 3D मध्ये. आणि आजकाल 2D मध्येही असं 2D रिग सारखं स्केलेटनही बनतं ड्रॉइंगला, डायरेक्ट ड्रॉइंगला, त्याच्यात काही मॉडेल नसतं. तर ते तसंही ॲनिमेशन असतं आजकाल. तर त्याच्यात सेम बोन्स सारखं इथे हे असतं तर कॅरेक्टर असा हालेल तसं असतं. मग ते रिगिंग टीम वेगळी असते. मग हे सगळं फुल कॅरेक्टर तयार झाला की कधी कारला रिगिंग लागते, चेअरला रिगिंग लागते, ते सगळे बनवावं लागतं. जसं आता चेअर सपोज बेंड होणार आहे तर त्यालाही रिग करावं लागतं. म्हणजे फेक बोन्स त्याचे बनवायला लागतात, कारण रिअल नाही आहे, तर आपल्याला ते सिम्युलेट करावं लागतं. मग हे झालं. आता ॲनिमेटर्स येतात त्याच्यानंतर, ते ॲक्च्युअल मूव्हमेंट करतात. आतापर्यंत सगळं स्टॅटिक असतं. ॲनिमेटर्स आले की ते ॲक्च्युअल मूव्हमेंट करतात. आता 2D असलं तर ते एव्हरी फ्रेम ड्रॉ करतात तसं.
ते ड्रॉ करतात आणि त्याच्यातही मग बरेच इटरेशन्स होतात. ते झालं. आता आधी जुन्या काळी ते लोक पेन्सिलनी बनवायचे, तर मग त्याला दुसरी टीम राहायची जे रफ ड्रॉइंग्सला क्लीनअप करायचे, क्लीन करून मग कलरिंग टीम दुसरी राहायची. आजकाल कसं होतं की कलर्ड यालाच ते लोक हलवतात. ओके. तर तो एक ऑटोमेशनमुळे तो एक म्हणजे ऑलरेडी मनुष्यानेच बनवलेलं कलर्ड असतं, ऑटोमेटेड नसतं काही. तर ते मनुष्याने जे बनवलेलं ऑलरेडी कलर्ड असतं, तर ॲनिमेटर्स कलर्ड यालाच ते कधी कधी हे करतात. अजूनही बऱ्याच सिच्युएशन्समध्ये होतं तसं, जे मी आधी सांगितलं पेपरवर, पण आता ते तुम्ही डिजिटली ड्रॉ करून मग कलर होता. पण आजकाल कलरिंग टीम सेपरेट नसते. ते असं बरेचदा ॲनिमेटर्सच करून टाकतात क्लीनअप वगैरे. म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जसं ऑटोमेशन येत आहे, त्या ऑटोमेशनमुळे मनुष्यबळाची तेवढी गरज भासत नाही, पण तसं अजून या क्षेत्रामध्ये तितक्या मोठ्या प्रमाणात खूपच कमी याच्यात जे लेबर इंटेन्सिव्ह आहे ॲनिमेशनचं ते अजून कमी नाही झालंय आणि ते अजूनही आहे. तर आता जसं हे ॲनिमेटर्स मग फुल ॲनिमेशन झालं की मग कंपोजिटर्स येतात. आता कंपोजिटर्स म्हणजे काय, आता जसं कॅरेक्टर ॲनिमेट होतो पण ते त्याच्या मागे आता बॅकग्राऊंड टाकणं ते कंपोजिटर्स करतात. मग आता 2D मध्ये लाइटिंग असते, तर ती लाइटिंग 2D मध्ये कंपोजिटर्स करतात. 3D मध्ये आता 3D मध्ये लाइटर्स वेगळे असतात. तर ॲनिमेशन वगैरे झाल्यावर ते लोक सीनला लाईट करतात, आम्ही जसं सांगितलं तसं. ते आमचे नोट्स फॉलो करतात आणि तसं लाईट करतात. ते लाइटिंग झाली की आता हे सगळं आपण फायनल प्रोडक्टकडे वळतोय. मग एडिटर्स येतात, जसं साध्या मूवीमध्ये असतात ते एडिट करतात. आणि मग काही इफेक्ट्स असले, जसं पाणीचा ड्रॉप पडतोय स्क्रीनवर, ते वेगळे ॲनिमेटर्स असतात. तर तेही सायमल्टेनियसली करतात. कधी तेही आम्हाला डिझाईन करावं लागतं की पाणीचा ड्रॉप पडणार आहे तो कसा दिसेल, फायर एक्सप्लोजन होत आहे ते कसं दिसेल, ते सगळं मग आमचं ते फॉलो करतात. ते परत कंपोजिटर्स त्याला व्यवस्थित कंपाईल करतात सगळे एलिमेंट्स स्क्रीनवर आणि फायनल मग प्रोडक्ट बनतं. आता साऊंड वगैरेचं तर साऊंड वगैरे नंतर व्हॉइस ओव्हर आहे, ते व्हॉइस ओव्हर आधीच होऊन जातं गेलेलं ॲनिमेशन मध्ये, कारण कॅरेक्टर बोलतोय ते एक्झॅक्ट तुम्हाला व्हॉइस ओव्हर पाहिजे असतं ॲनिमेटर्सला की तो कसं बोलतोय, मग ते त्याला ते मॅच करतात स्पीड. पण ते खूपदा असे नोन ॲक्टर्सचे पण नावं आपले आवाज त्याच्यामध्ये वापरतात. मला वाटतं काही की जसं व्हिलनिश काही असेल तर समजा फॉर एक्झाम्पल अमरीश पुरी सारखा एखाद्या नटाचा रामायण मध्ये होता अमरीश पुरी, एक जॅपनीज म्हणजे इंडियन जॅपनीज प्रोडक्शन होतं ते त्याच्यात अमरीश पुरी हो. तर आजकाल बऱ्याच फेमस ॲक्टर्सला यूज करतात व्हॉइस ओव्हरसाठी. आजकाल ही न्यू ट्रेंड आहे की आजकाल ॲनिमेशनमध्ये ते बऱ्याच पिक्सार मूवीज, ड्रीम वर्क्स सगळ्या याच्यात मोठे ॲक्टर्स व्हॉइस ओव्हर करतात. आणि मग तसं ते जसं बोलतात ते रेप्लिकेट करावं लागतं ॲनिमेटर्सला, म्हणजे त्याच्यानी मॅच व्हायला पाहिजे. तो पण एक म्हणजे फार डिफिकल्ट एक्सरसाइज. डिफिकल्ट एक्सरसाइज. लिपसिंक खूप त्याला लिपसिंक म्हणतात, जे व्हॉइसला मॅच करून त्याचा जे आवाज आणि याचं अमरीश पुरी बोलत असेल किंवा अजून कोणी बोलत असेल ते ऑलरेडी रेकॉर्डेड असतं आणि मग ॲनिमेटर्स त्याला मॅच करायचं हे करतात की तेव्हा तसं तोंड हालायला पाहिजे. त्यांच्याकडनं ते संवाद आधी रेकॉर्ड करून घेतात आणि मग त्याच्याशी ॲनिमेटर्स म्हणजे ॲनिमेटेड जे कॅरेक्टर्स आहे ते तसं हालवतात त्यांचे तोंड. व्हेरी डिफिकल्ट. ते डिफिकल्ट आहे कारण ते मॅच व्हायला पाहिजे आणि असं जस्ट तोंड रिप्लेस करून नाही होत ते फुल. आता जसं मी खूप कोणी माणूस एक्साइटेड आहे तर तो एक्साइटेडली बोलतोय तर त्याची फुल बॉडी हालते ना, ते सगळं ॲनिमेटर्सला रेप्लिकेट करावं लागतं की तो एक्साइटेड आहे. आता सपोज कोणी एक्साइटेड आहे आणि तो असं डेड बोलेल तर मॅच नाही होणार. तर ते सगळं तो आवाज, त्या पद्धतीची स्टाईल सगळं मॅच व्हायला पाहिजे ते सगळं. पण आता मग जसं आपण जसे कार्टून्स असं म्हणतात किंवा कार्टून्स हे लहान मुलांसाठी आहे किंवा लहान मुलं कार्टून्स बघतात किंवा काही, तर पण आता बऱ्याचशा मूव्हीज या ॲनिमेटेड मूव्हीज या ॲडल्ट पाहू शकतील किंवा मला वाटतं तो पण एक अँगल आता येतो आहे की म्हणजे तो बऱ्याच वर्षांचा आहे. आपला इंडियामध्ये थोडा लेट येत आहे ॲनिमेशनच, आपल्या इथे थोडा लेट आला. ॲनिमेशन उद्योग हा भारतामध्ये तेवढा रुजला नाही आहे का अजून अद्याप? म्हणजे आहे, म्हणजे आता तुला जसं आता व्हँक्युव्हर कॅनडाला जावं लागलं तर ते आपल्याकडे तेवढं ॲडव्हान्स नाही आहे, म्हणजे याचा अर्थ नाही. आपल्याकडे टॅलेंट बराच आहे,
बरेच लोक करून राहिले आणि म्हणजे जसं माझ्या NIDचे बॅचमेट्स एक उपमन्यू भट्टाचार्य आहे, तो आता फीचर फिल्म बनवत आहे, ती कान्सला गेली. नागपूरचे मला वाटते आशिष कुलकर्णी. आशिष कुलकर्णी आहेत, ते करून राहिले, असं एकदम प्रोफेशनल क्वालिटी. आणि मग माझे अजून काही निकुंज नावाचा मित्र आहे, तोही असे म्युझिक व्हिडिओज वगैरे बनवतो. तर क्वालिटीची कमी नाही आहे आपल्या इथे सध्या. जो आहे लॅकिंग बरेच आपल्या याच्यात VFX होतात बऱ्याच मोठ्या मोठ्या मूवीजचे. हॉलिवूड मूवीज म्हणजे काय, जे आपण मूवी मध्ये जे हे बघतो इफेक्ट्स, जसं ड्रॅगन आहे स्क्रीनवर, सुपर हिरो उडतोय, ते सगळं रिअल नसतं, तर त्याच्यातही ॲनिमेशन येतं. तेही सगळं तुम्हाला करावं लागतं. आता जो ड्रॅगन आहे तो 3D मध्ये मॉडेल होऊन तो नंतर टाकावा लागतो तिथे, त्याच्यातही मग अजून बरंच काम असतं. तर ते VFX इंडियामध्ये बरंच होते आहे, पण आपल्या इथे डिझायनर्स अजून असं स्पेसिफिक डिझायनर्स फक्त नाही आहेत. आणि अशी फुल फ्लेज्ड पाईपलाईन इंडियामध्ये अजून अशी एस्टॅब्लिश्ड नाही आहे. पण मग त्याचं आपण म्हणजे रिसिव्हिंग तेवढं नाही आहे की टेक्नॉलॉजी नाही आहे की काय, म्हणजे आता त्याचे बरेच रिझन्स आहेत. कारण एक तर जे मी आधी तुम्हाला म्हटलं की ॲनिमेशन अजूनही इंडियामध्ये पीपल कन्सिडर की मुलांचा आहे, बच्चांचा आहे, मोठे. तर तो ॲटिट्यूड सपोज चेंज होईल आता, होपफुली मला वाटतं चेंज होईल, कारण आमची जनरेशन आता मोठी झाली, तर आम्ही ॲनिमेशन बघूनच ग्रो झालो. आणि आताही बरेच आमच्या जनरेशनचे लोक बघतात ॲनिमेशन. जसं अडल्ट ॲनिमेटेड जे तुम्ही म्हणाले, रिक अँड मॉर्टी आहे, आर्चर आहे, बोजॅक हॉर्समॅन आहे, असे बरेच वेस्टमध्ये तर बनून राहिले अडल्ट ॲनिमेटेड. तसे बरेच बनून राहिले अडल्ट ॲनिमेटेड शोज ज्याच्यात मॅच्युअर थीम्स असतात, कोणत्याही एजचे लोक बघू शकतात. आणि आजकाल किड्स ॲनिमेशनही असं कोणत्याही एजचे लोक. तुमची पिढी तो विचार करून कदाचित भारतामध्ये आणखी त्याला काय करता येईल. तर प्रेक्षको, आपण इथे एक म्हणजे ज्या पद्धतीने आशय बोलतोय, थांबायची इच्छा होत नाही, पण आपल्याला एक विश्रांती घेणं भाग आहे. आपण एक छोटीशी विश्रांती घेऊ आणि त्यानंतर आपण आशयचा एकूण वैयक्तिक प्रवासाबद्दल जाणून घेऊ की त्यांनी त्याच्या करिअरचा एक वेगळा मार्ग निवडला, तो कसा काय निवडला, त्याच्यासाठी त्याला काय संघर्ष करावा लागला. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. रंगछटा या शीर्षकाअंतर्गत आपण आशय चंद्रशेखर मेश्राम याच्याशी गप्पा मारतोय. तर आशय, एक मला ज्या पद्धतीने आपण आधी गप्पा मारत होतो, तू म्हणालास की भारतामध्ये अजून तेवढं विकसित नाही झालेलं आहे, पण आता कदाचित आम्हाला तुमच्या पिढीकडनं या आशा आहेत की तुम्ही तो पण एक भाग पाहिला आहे, तो एरा एक पाहिला, आणि आता भारतात ते कसं येऊ शकतं. तर हा एक तुमच्या अनुभवात त्याला फायदा होईल. याच्यामध्ये मला फक्त एक माझा छोटा असा प्रश्न होता की तुझे वडील हे एक निष्णात न्यूरोफिजिशियन आहेत, त्यांना पद्मश्री मिळालेली आहे, सगळ्यांना वेल नोन नाव आहे. अशा याच्यात आपण वैद्यकीय क्षेत्रात न जाता ॲनिमेशन क्षेत्रात गेलो, तर याचं तुला काही त्याचा संघर्ष वेगळा काही करावा लागला? कारण काही वेळेला ते तयार असतं सगळं घरी, वडिलांनी तयार केलेलं, किंवा तुझे मामा देखील एक चांगले मोठे ऑर्थोपेडिक सर्जन आहेत, तर त्याचं तुला असं वाटलं की आपण तिकडे जावं, की तुझं हे फिक्स होतं आणि त्याच्यात तुला कसं सहकार्य मिळालं खर्चाने? नाही, आधीपासूनच मी जसं आधी बोललो की मला आर्टिस्टिक फील्डमध्येच जायचं होतं आणि मग मी हे ॲनिमेशन सिलेक्ट केलं. तर त्याच्यात असं माझ्या घरी काहीच ऑपोजिशन नव्हतं. माझ्या पेरेंट्सचा फुल सपोर्ट होता. जेव्हा मी डिसाईड केलं की मला फर्दर एज्युकेशनसाठी कॅनडामध्ये जायचं आहे, त्यांचा फुल मॉरल सपोर्ट, त्याला फायनान्शियल सपोर्टही लागतो, तेही होतं पेरेंट्सचं. मग परत जेव्हा मी डिसाईड केलं VFS नंतर की परत शेरिडन जायचं, तेव्हाही त्यांचा फुल सपोर्ट होता. तर असं काही ऑपोजिशन वगैरे नव्हतं, काही नव्हतं, मॉरल सपोर्ट सगळं होतं. नाही, ऑपोजिशन बद्दल नाही म्हणत आम्ही, एक ते दडपण असतंय की घरी सगळं तयार असताना वेगळं क्षेत्र निवडणं, कोणालाही स्टार्ट करणं थोडा स्ट्रगल होतातच न्यू पर्सनला. येस. बरं, ॲनिमेशन क्षेत्रामध्ये जर कोणाला करिअर करायचं असेल आपल्या भारतामधल्या विद्यार्थ्यांना, नेक्स्ट जनरेशनला, तर त्यांनी काय केलं पाहिजे, कशा पद्धतीने ते अप्रोच करू शकतात? हां, तर त्याच्यात असं आहे की आजकाल बरेच लोक ते असं छोटासा 1 वर्षाचा कोर्स करून टाकतात ॲनिमेशन आहे म्हणून. कारण आजकाल 3D आलं आहे, तर बऱ्याच वर्षांचा 3D आहे, तर लोक असं 1 वर्षाचा कोर्स करून घेतात. मी त्यांना रिक्वेस्ट करतो की तुम्ही प्रॉपर
चांगला कोर्स करा इन्स्टेड ऑफ तो 1 वर्षाचा, ज्याच्यात फुल फ्लेज शिकवतात. जसं मी NID गेलो तर मी लकी होतो की मी त्या NIDच्या डिफिकल्ट एंट्रन्समधून NID पोहोचलो, जिथे आम्हाला फुल ओव्हरव्ह्यू ऑफ फिल्म मेकिंग प्रोसेस देतात. सगळं इन डेप्थमध्ये शिकवतात. तर तसं मी लोकांना रिक्वेस्ट करतो की असं चांगल्या याच्यात करा. आणि आजकाल ऑनलाईन बराच वास्ट रिसोर्स आहे. यूट्यूबवर बरेच अवेलेबल आहेत रिसोर्सेस. तुम्हाला कसं ड्रॉइंगमध्ये इम्प्रूव्ह व्हायचं, म्हणजे एक तर मी सांगेल की रोज थोडा ड्रॉइंग केलं तर ऑटोमॅटिकली इम्प्रूव्ह होतं. बरं. आणि यूट्यूबवरही बरेच आहेत की तुम्हाला सपोज ॲनिमेशनमध्ये इम्प्रूव्ह व्हायचं आहे तर कसं करायचं, तुम्हाला डिझाईन तुमचं इम्प्रूव्ह करायचं आहे कसं करायचं, जनरल बरेच टिप्स आहेत यूट्यूबवर. तुम्ही असं मेंटरशिप्सही घेऊ शकतात असे रिनाऊंड आर्टिस्टचे लोक, तर तसे रिसोर्सेस आहेत. म्हणजे आजकाल असं फॉर्मल एज्युकेशननी तुम्ही जाऊ शकता मी म्हणतो, म्हणजे जे प्रॉपर रूट आहे. अब्रॉडही तुम्ही जाऊ शकता थोडा अजून इन डेप्थ अनालिसिस आणि रिसर्चसाठी आणि एज्युकेशनसाठी. जसं माझं जे मी अब्रॉड गेलं थोडं अजून स्पेशलाइज्ड होतं. तर तुमच्याकडे सपोज मीन्स असतील अब्रॉड जायचे तर अब्रॉडही तुम्ही जा. म्हणजे लोकांवर आहे त्यांना जे जस्ट प्रॉपर इन डेप्थ. आणि मग तुम्ही जे वाचता, जे शोज बघता, ते सगळं बेसिकली डेटाबेस बनतोय तुमच्या डोक्यात, त्याला अप्लाय करा. तुम्ही जे आर्ट बनवता तर त्याच्याने तुमचं ऑटोमॅटिक ग्रोथ होईल. पण जसं स्थानिक पातळीवर, म्हणजे आज आपल्याकडे जसं NID इन्स्टिट्यूट आहे, आज NID मध्ये तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल तर साधारण मला वाटतं आफ्टर 12th स्टुडंट्स 12thही आहे आणि पोस्ट ग्रॅज्युएटही आहे. बरं, पोस्ट ग्रॅज्युएट. तर मग तिथे सगळं स्पेशलायझेशन शिकून भारतात त्याचा आत्ता अद्याप सध्या काही स्कोप आहे का? की जसं आता तू म्हणालास की अजून अद्याप आपल्या इथे ते क्षेत्र तेवढं ग्रो झालेलं नाही आहे, तर त्या अनुषंगाने त्याला भारताच्या बाहेरच जावं लागेल त्यासाठी, की तो भारतात काही करू शकण्यासारखी स्थिती आहे? मी आधी जसं एक्सप्लेन केलं की भारतात आहेत थिंग्स, तुमचं जे स्पेशलायझेशनवर असतं की तुम्हाला आहे की नाही आहे. आता त्याला ॲनिमेटर असेल तो जो कोणी आहे ॲनिमेटर, नाही तर तिला ॲनिमेटर असेल तर काही प्रॉब्लेम नाही. इंडियामध्ये ॲनिमेटर्स बरेच त्यांना अपॉर्च्युनिटीज आहेत. ॲनिमेटर्स, VFX आर्टिस्टला बरंच आहे. सपोज ते माझ्यासारखं खूप स्पेशलाइज डिझाईनमध्ये आहेत, इंडियामध्ये तुम्हाला मल्टिपल हॅट्स घालाव्या लागतात. तर ते सपोज ते अडॅप्ट असले त्याच्यात तर काहीच प्रॉब्लेम नाही इंडियामध्ये. आणि आता जसं मी म्हटलं थिंग्स चेंज होऊन राहिले फास्ट. माझे फ्रेंड्स करून राहिले, आशिष कुलकर्णी आहेत, ते सगळं लोक करून राहिले. तर आता मे बी 2 वर्षात 3 वर्षात चेंज होईल. काय चेंज होईल कदाचित भारतामध्ये तो एक चांगला बदल आपल्याला दिसेल. तर प्रेक्षको, आपण भरपूर गप्पा मारल्या आशय चंद्रशेखर मेश्रामशी. आशय, तू इथे स्टुडिओमध्ये येऊन दूरदर्शनच्या प्रेक्षकांना अत्यंत उद्बोधक माहिती दिली, त्याबद्दल तुझे आभार आणि धन्यवाद. थँक्यू मला इन्व्हाइट करण्यासाठी.